बऱ्याच वेळा गृहिणी ह्या खूपच जास्त थकलेल्या असतात आणि काहीही कारण नसताना चिडचिड करताना दिसतात. घरचे त्यांना हे पण ऐकवतात की दिवसभर घरीच तर असते तर कशाला एवढी चिडचिड करते, असं देखील म्हणलं जातं. पण आपण या काच्या पाठीमाग अजिबात जात नाही. कधी कधी आपल्याला प्रश्न पडतो का, म्हणजे आपल्यालाच आपण प्रश्न करायचा की का आपण एवढं चिडचिड करतो. त्याची बरीचशी कारणं असतात. रोज तीच तीच घरातली कामं करायची किंवा जास्तीची कामं करून थकणे किंवा रोजचीच तीच कामं आनंदाने न करणे किंवा कंटाळवाणेपणे करणे किंवा करायचीच आहेत म्हणून ती करणे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे सतत घरात राहणे. आता बघा, गृहिणी या शब्दातच काय आहे, घर सांभाळणारी बाई. जेव्हा आपण घरातच राहतो ना तेव्हा आपल्याला अतिविचार करण्याची सवय लागते. म्हणजे आपण घरात एकटेच असतो मग खूप जास्त विचार करतो. कामं झाल्याच्या नंतर आपल्याला काय असते ना, खूप जास्त विचार करतो, खूप नेगेटिव्ह असं विचार करतो कारण की बाहेरच्या जगाशी जास्त संबंध येत नाही, कोणाशी जास्त संवाद होत नाही. त्यामुळे एखाद्या यंत्रासारखी रोजची कामं करायची आणि मोबाईलवर टाइमपास करायचा, असं काहीच रुटीन आपलं होऊन जातं. आणि मोबाईलवर काय दिसतं की सोशल मीडियावर काय दिसतं की लोकांचं हॅपी असं जीवन. नकळत का होईना मन दुसऱ्याची तुलना करायला लागतं. एखादा व्लॉगर वगैरे पाहतात तुम्ही, तो कसा जास्त चांगला फिरतो किंवा तो कसा इकडे तिकडे फिरतो, इतकं एन्जॉय त्याचं लाईफ आहे, एवढं भारी तो त्याचं लाईफ जगतो, मला का असं नाहीये, असं आपण तुलना करायला लागतो. आणि जे मनामध्ये विचार चालू आहेत तर त्याचा परिणाम आपल्या शरीरावर दिसायला लागतो. आपण एखादी व्लॉगर बघतो, तिने तिचं रुटीन किती छान प्रकारे सेट केलं आहे किंवा तिचं काम ती किती एन्जॉय करत असते किंवा ती किती फास्ट काम करते, तर फास्ट वगैरे काही नसते, ते फास्ट फॉरवर्ड केलेलं असते. आणि आपण पण मग तसंच वागायला लागतो. थोडे दिवस आपण करतो पण पुन्हा गाडी आपली त्याच रुळावर येते. म्हणजे पुन्हा जसं आहे तसं आपलं थोड्या दिवसानंतर रुटीन होतं. घरातली एवढी सगळी कामं आपल्याला पेलतच नाही एकट्याला, आणि ते सगळं करून आपण स्वतःला वेळ देणं हे तर अशक्यच आहे. आणि असं वाटायला लागलं की आपल्याला नैराश्य येतं. त्यामुळे ना कधीच स्वतःची तुलना इतरांबरोबर करायला जाऊ नका. त्यामुळे तुम्ही स्वतःला खूप कमी लेखायला लागता आणि निगेटिव्हिटी तयार होते. व्हिडिओमध्ये जर एखादी स्त्री खूप छान काम करत असेल, खूप फास्ट काम करत असेल, तर त्याचा आणि तुमचा अजिबात संबंध किंवा त्याचा आणि तुमची अजिबात तुलना करू नका. कारण तो व्हिडिओ आहे. रिअल लाईफ हे खूप चेंज आहे. तुम्ही दिवसभर घरात तरी असलं ना तरी पण आपल्याला एक एनर्जी आपली कमी होत आहे असं वाटतं. कारण दिवसभर काही कामच नाही ना, तेच घरातलं काम करायचं, बसायचं, मग ती एनर्जी आपली डाऊन होत चालते. आणि बाहेरच्या वातावरणात जर आपण चाललं, थोडंसं बाहेरच्या वातावरणात वावरलं तर आपल्याला ऑक्सिजन पण चांगला मिळतो, आपली एनर्जी पण चांगली उत्साहित होते. त्यामुळे बाहेर थोडंसं फिरत जा, चालायच्या निमित्ताने किंवा मैत्रिणींसोबत थोडंसं गप्पा मारायच्या निमित्ताने थोडंसं बाहेर चलत जा. असावी एखादी अशी मैत्रीण की तिला म्हणलं की चल ग आपण थोडंसं बाहेर फिरून येऊ, तर ती यावी. पण काही वेळेस आपल्याला असे अनुभव येतात की नको वाटतात त्या मैत्रिणी, नको, त्यापेक्षा बाहेर फिरायलाच नको असं होतं आपल्याला. कधी कधी आपलं घर बरं ना आपण बरं, अशा त्रास होणाऱ्या लोकांपासून लांबच राहिलं बरं असं वाटतं की नाही तुम्हाला? पण तरी पण थोडंफार बाहेर गेलं पाहिजे. आणि जर नसेनच जाता आलं तर मी किती छान झाडं लावलं आहे, तुम्हाला प्रत्येक व्लॉगमध्ये दाखवते. तसे छान झाड तुमच्या गार्डनमध्ये तुम्ही लावू शकता. छोटे छोटे अगदी एका रोपट्यापासून सुरुवात केली ना तर खूप जास्त मोठे होतात आणि खूप लवकर ते ग्रो होतात. त्यामुळे ना तुम्ही झाडांमध्ये इन्व्हेस्ट करा, झाडांमध्ये तुमचा टाइम हा स्पेंड करा. खूप छान वाटेल, खूप मला एकदम रिलॅक्स, त्यातून आपल्याला ऑक्सिजन पण मिळतो आणि पुरेचं आपला टाइम पण स्पेंड होतो. आता बघा, घरची कामं आहेत ना ती रोज करून आपल्याला खूप जास्त कंटाळा येतो आणि आपण मग त्यामुळे डिप्रेस व्हायला होतं. बघा, आता रोजची कामं आहेत ती आपल्यालाच करणं भाग आहे. कोणीही येत नाही आपली कामं करायला, कारण ती कामं आहे ती आपली आहेत, आपल्यालाच करणं भाग आहे. किंवा मग ते कामं आपण करतो रोज तीच कामं, मग कोणाला त्याचं काही फरक पडत नाही की हा बाबा ही जी कामं आहेत मग ही रोज करते. म्हणजे आपल्याला कोण कौतुक पण करत नाही की हा तू कामं करते वगैरे. आपल्याला कुठेतरी एक वाटतं की आपण एवढी कामं करतो रोज दिवसभर, एवढं घरामध्ये राबतो, तर आपल्याला कोणीतरी कौतुक केलं पाहिजे. पण नाही, असं होत नाही. त्यामुळे ना स्वतःचं कौतुक स्वतः करायला शिका. आणि जर तुम्ही असंच विचार करत राहता की आपण एवढं काम करतोय तरी पण कोणाला व्हॅल्यू नाही वगैरे, तर तुम्हाला एवढं अतिविचाराने तुमचं मानसिकता किंवा तुमचा थकवा येणे किंवा तुम्ही खूप चिडचिडे होणे हे ह्याची कारणं आहेत. तर त्यामुळे तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही इतरांशी तुलना करू नका. तुम्ही जसे आहेत ना तसे एकदम भारी आहात. इतरांशी तुलना अजिबात करायला जाऊ नका. तुम्ही जसे आहेत तसे ॲक्सेप्ट करा. या जगामध्ये कोणीही परफेक्ट नाही आहे, त्यामुळे तुम्ही जसे आहेत ना तसेच ठीक आहात. म्हणजे स्वतःसाठी स्वतःमध्ये थोडेफार बदल तर करायलाच पाहिजे की ज्यामुळे आपल्या आयुष्यात बदल होतील, आपण आनंदी होऊ. जेव्हा आपण इतरांच्या नजरेतून आपल्याला बघतो ना तेव्हा फक्त आपल्यामध्ये द्वेष दिसतो, आपल्यामध्ये फक्त त्रुटी दिसतो. पण जेव्हा आपण स्वतःवर प्रेम करायला शिकतो, जसे आहेत तसे आपण स्वतःला स्वीकारतो, तेव्हा कुठे आपण आनंदी राहायला शिकतो. आणि जेव्हा तुम्ही दुसऱ्याची तुलना करता किंवा निगेटिव्ह असं माइंडमध्ये ठेवताल तुमच्या, तेव्हा ते
आतमधून पण तुम्हाला तशीच एक वाईब्स येते आणि तुम्ही जसा विचार करताना सेम त्याच पद्धतीने तुमच्या आयुष्यामध्ये घडत असतं. त्यामुळे आपण आपले जसे विचार असतात ना तसे वागणुकीवर किंवा जीवनावर आपल्या तसाच परिणाम होतो. म्हणजेच तुम्ही जशा प्रकारचे विचार स्वतःबद्दल करता तशा प्रकारचंच आयुष्य तुम्हाला भेटत जातं. कारण की आपल्या अंतर्मनाची ताकद खूप भयानक असते. आपलं अंतर्मन जसं म्हणतं ना तसंच आपण किंवा आपली वागणूक म्हणजे कधीतरी आपल्याला बघा एखादी गोष्ट आहे ना म्हणजे ही आपल्याला गोष्ट जमूच शकत नाही असं वाटते, पण आपल्या मनातून ते भावना असते की हा ही जमेल आपल्याला, तेव्हा ती गोष्ट आपण करून दाखवतो म्हणजे दाखवतो. हे तुम्ही सुद्धा अनुभवलं असेल. तर असंच आहे, मन दुःखी नाराजी होण्याचं कारण म्हणजे सोशल मीडिया आहे. गृहिणी ह्या घरातच असतात, कुठे बाहेर जात नाही. त्यामुळे टाइमपाससाठी काय असतो एक मोबाईल म्हणजे, आणि त्यावर आपण सतत स्क्रॉलिंग करत असतो. इंस्टाग्राम, यूट्यूब, फेसबुक वगैरे पाहत असतो. इंस्टाग्रामचे रील वगैरे तर त्या दुसऱ्याच्या असतात, पण आपण जेव्हा आपलं व्हॉट्सअप बघतो त्यावर तर सगळे जवळचे असतात. ते कसे बाहेर वगैरे फिरायला जात आहेत, किती छान एन्जॉय करतात, पण आपल्याला तसं नाही आहे. आपण घरातच राहतो. म्हणजे याचं कुठंतरी बॅक ऑफ द माइंड विचार म्हणजे एक माइंडमध्ये एक विचार येतो की आपलं पण लाईफ असं असतं तर किती छान झालं असतं वगैरे, आणि याचा परिणाम आपल्या शरीरावर पण होतो तर मनावर तर होतोच होतो. त्यामुळे ना जसं दिसतं ना तसं नसतं अजिबात. म्हणजे प्रत्येकाच्या लाईफमध्ये काही ना काही प्रॉब्लेम्स असतात, पण ते दाखवत नाही आहे. मी जसं म्हणलं की रिअल लाईफ आणि रिअल लाईफ हे वेगळं असते. स्टेटस लाईफ एक वेगळं दाखवतात आणि त्यांचं जे रिअल लाईफ आहे ते खूप वेगळं असते. म्हणजे प्रत्येकाला काही ना काही अडचणी, काही ना काही प्रॉब्लेम्स हे असतात म्हणजे असतातच. म्हणजे या जगामध्ये सगळ्यांचंच आयुष्य हे हिमनगासारखं असतं. हिमनग तर माहिती ना तुम्हाला, म्हणजे जेवढा तो पाण्याच्या वरती असतो तेवढाच तो पाण्याच्या आतमध्ये असतो. त्यामुळे सगळ्यांचं आयुष्य हे सेमच असते. त्यामुळे दुसऱ्याचकडे लक्ष देणं सोडून द्या. तुम्ही काय करू शकता चांगलं ना ते बघा. हे छोटंसंच आयुष्य आहे, यामध्येच खुश राहा, आनंदी राहा आणि आपल्या परिवारासोबत मस्त म्हणजे त्याच्या आयुष्याची तुलना करून सोडून द्या आणि स्वतःकडे लक्ष द्या. आता हे सगळे आपले प्रॉब्लेम्स आहेत, पण यावर सोल्युशन काय? सर्वात महत्त्वाचं म्हणजे ओव्हर थिंकिंग करणं बंद करा. जास्त विचार करणं बंद करा. माणूस जेवढा कामाने थकत नाही ना तेवढा विचार करून थकतो. जे विचार करून काहीही निष्पन्न होत नाहीये ते विचार करून काय फायदा आहे आपल्याला? सतत थकल्यावाने वाटत असेल किंवा कामं करण्यात उत्साह येत नसेल तर एक काम करा, सकाळी थोडंसं लवकर उठा. कारण सकाळी खूप जास्त एनर्जी असते. एकदा उठल्याच्या नंतर उठू वाटत नाही, पण एकदा उठल्याच्या नंतर एवढं भारी फ्रेश वाटतं ना, तुम्ही नक्की एकदा ट्राय करा. सकाळी उठल्यानंतर थोडासा व्यायाम किंवा प्राणायाम केला ना तर दिवसभर पुरेल एवढी एनर्जी तर आपल्याला मिळतेच. आपल्याला वाटतं की घरातले आपण इतके काम करतो की आपला व्यायाम होतो, पण जे व्यायाम करणं आणि हे घरातली कामं करणं यामध्ये खूप फरक आहे. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट, जे व्यक्तीमुळे आपली मनस्थिती बिघडते, ज्या माणसांमुळे, ज्या बायांमुळे, त्यांच्यापासून लांबच राहा. बघा, काही वेळा आपली एखादी शेजारी असते किंवा आपली मैत्रीण वगैरे असते की ती भेटली की लगेच रडगाणं गायला लागते. म्हणजे की माझा नवरा असंच करतो, माझी घरचे असेच करतात किंवा माझी सासू अशी करते, म्हणजे काही. आणि जे त्यांच्याकडचे जे निगेटिव्ह वाईब्स असतात ना ते आपल्याकडे पास होत असतात. म्हणजे ते जे बोलतात ना तेच आपल्या डोक्यामध्ये राहतं आणि तसंच आपण म्हणजे वागायला लागतो. त्यामुळं तो जो निगेटिव्ह इम्पॅक्ट असतो ना तो डायरेक्ट आपल्यावर पडतो. त्यामुळे अशा व्यक्तींपासून लांब. आपल्याला घरच्यांनी लहानपणापासून काय सांगितलं की संगत चांगली ठेवा. चांगल्या संगतीचा परिणाम जसं का बघा, आता कांदे, सडके कांदे वगैरे भरपूर असतात. जसे एक कांद्याने दुसरा कांदा खराब होतं तसंच म्हणजे संगत तुम्ही चांगली ठेवा. चांगल्या पॉझिटिव्ह माणसांसोबत राहा की ते आपल्याला मोटिवेशन करतील किंवा त्यांच्याकडून आपल्याला काहीतरी शिकायला भेटेल. अशा माणसांसोबत तुम्हाला नक्कीच चांगला परिणाम भेटेल. आणि शेवटची महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही थोडं अपडेटेड राहा. म्हणजे तुम्ही तुमचा आनंद शोधा. तुम्हाला जे आवडते, आता तुम्हाला चांगली चांगली कपडे घालायला आवडते तर ते तुम्ही घ्या. तुम्ही अपेक्षा नका ठेवू की दुसरा तुम्हाला गिफ्ट वगैरे देईल किंवा काही. कोणी नसतं या जगात कोणाचं. त्यामुळं तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही तुमच्यासाठी करा आणि त्यासाठी थोडे का होईना पैसे कमवा. घरातून का होईना कितीतरी अशा वेबसाईट आहेत की तिथून आपण पैसे कमवू शकतो. त्यामुळे तुम्हाला जर त्याच्याबद्दल आणखी डिटेल्स पाहिजे असेल तर मला कमेंट करा, मी तुम्हाला त्यावर पण व्हिडिओ बनवेल. त्यामुळे थोडं का होईना स्वतः खर्च भागेल ना एवढं तरी कमवायला पाहिजे असं प्रत्येक महिलेने, असं मला वाटतं. कोणावरच डिपेंड राहायचं नाही. त्यामुळे तुम्ही स्वतःवर प्रेम करायला लागा. तुम्हाला इतर पण सगळे एवढे नवसतील किंवा एवढं पॉझिटिव्ह वाटेल बाकीच्यांना पण, कारण तुम्ही पॉझिटिव्ह असता. आपणच आपल्यासाठी नेहमी आणि कायमस्वरूपी किंवा आयुष्यभर आपणच आपल्यासाठी सोबत राहतो.
त्यामुळे सगळ्या जगाला ओरडून सांगा की मी माझी आवडती व्यक्ती आहे. चला तर मग हा व्हिडिओ आता मी इथंच एंड करते. कसा वाटला तुम्हाला, किंवा तुमच्या लाईफमध्ये पण असंच घडतंय का, हे म्हणजे माझं बोलणं आहे हे तुम्हाला रिलेट करतंय का तुमच्याशी, हे मला कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका. आणखी कोणत्या टॉपिकवर तुम्हाला ऐकायला आवडेल हे पण मला कमेंटमध्ये सांगा. मी तसे व्हिडिओ बनवायचा ट्राय करेल, 100% देईल माझा. पण तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा, कारण व्हिडिओ जर तुम्हाला थोडा पण हेल्पफुल किंवा आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. चला मग भेटू उद्याच्या अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. बाय.